नमस्कार. मी डॉक्टर सुनील पाटील. मी नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून सध्या ॲपल सरस्वती हॉस्पिटल कदमवाडी कोल्हापूर येथे कार्यरत आहे. आज आपण एका विशिष्ट किंवा एका महत्त्वाच्या टॉपिकवरती आज डिस्कशन करणार आहोत. पायांची सूज आणि त्याची काही ठराविक कारणे, त्याची लक्षणे आणि त्या संदर्भात असणारे उपचार. स्पेशली एक किडनी स्पेशलिस्ट म्हणून पायांची सूज आणि किडनी डिसीज यांचा काय संबंध असू शकतो, याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे उपचार, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, या सर्व पॉईंट्सवरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर पायांना येणारी सूज याला इंग्लिश भाषेमध्ये किंवा आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये इडिमा असे म्हणतात. तर पायांना येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायांना येणारी सूज किंवा पेडल इडिमा म्हणजे काय, त्याची कारणे आणि त्याचा सीकेडीशी काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पेडल इडिमा म्हणजे किंवा पायावरची सूज म्हणजे काय हे आपण पाहूयात. पेडल इडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागांमध्ये आणि तळव्यामध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो आणि त्यामुळे तेथे सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, लिव्हरचे प्रॉब्लेम्स, थायरॉइडचे प्रॉब्लेम्स, किडनी प्रॉब्लेम्स किंवा रक्ताच्या गुठळ्या, पायाच्या नसांमध्ये जर रक्ताच्या गुठळ्या झाल्या तर त्याच्यामुळे सुद्धा पायावरती सूज किंवा पेडल इडिमा येऊ शकतो. आपल्या शरीरामधील द्रवाचे मुख्य दोन विभाग होतात. आपल्या पेशींच्या आतमध्ये, ज्याला आपण इंट्रासेल्युलर म्हणतो, किंवा त्यांच्या बाहेरील भागामध्ये पेशींच्या सभोवताचा भाग आणि आपल्या रक्तवाहिन्याच्या आतील भागाचा, म्हणजे त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये इंटरस्टिशियल फ्लुइड किंवा इंटरस्टिशियल कंपार्टमेंट आणि इंट्राव्हेस्क्युलर कंपार्टमेंट असं संबोधलं जातं. जेव्हा या भागांमध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते तेव्हा इडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हार्ट प्रॉब्लेम्स किंवा लिव्हर प्रॉब्लेम्स किंवा अधिक द्रवांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या किंवा अशी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यासाठी अल्ब्युमिन नावाचा एक प्रोटीन घटक असतो, जो जर त्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेशा प्रमाणात नसेल तर असे सुजेचा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. त्याचबरोबर लिम्फॅटिक सिस्टीम, ज्याला मराठीमध्ये लसिका यंत्रणा असे म्हणतात, ज्या साधारणपणे रक्तामध्ये पुन्हा अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने, प्रोटीन्स यांचे वहन करण्यास मदत करत असतात. परंतु जर ही लसिका यंत्रणा किंवा लिम्फॅटिक सिस्टीम जर प्रॉपरली काम करत नसेल तरी पण शरीरामध्ये द्रव किंवा लिक्विड साचून पायावरती सूज यायला कारणीभूत ठरू शकते. शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल राखण्याचे अतिशय महत्वाचे काम आपल्या किडनीज करत असतात. या किडनीज कचरा किंवा वेस्ट प्रोडक्ट शिवाय हे जे द्रव पदार्थ कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करत असतात. जेव्हा त्यांचे कार्य कुठल्याही कारणामुळे व्यवस्थित होत नाही तेव्हा आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये अक्यूट किडनी इंजुरी किंवा AKI, दुसरा प्रकार असतो क्रॉनिक किडनी डिसीज किंवा सीकेडी, काही पेशंट्समध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम, अशा वेगवेगळ्या आजारांच्या प्रमाणामध्ये दिसून येतात, ज्यांच्यामध्ये द्रव पदार्थ किंवा लिक्विड किंवा एक्स्ट्रा वॉटर आपण म्हणू शकतो, जे आपल्या शरीराच्या विविध भागामध्ये जमा व्हायला चालू होते आणि त्याच्यामुळे पायावरती सूज येणं, पूर्ण अंगावरती सूज येणं, हे लक्षणं दिसायला चालू होतं. इडिमा हे सीकेडी पेशंटचे प्रमुख लक्षण आहे. आता आपण डॉक्टर्स किंवा क्लिनिशियन्स या पेडल इडिमाचे किंवा पायावरच्या सुजेचे डायग्नोसिस किंवा निदान कसे करतात ते पाहू. सर्वप्रथम पेशंटची हिस्ट्री घेणं, म्हणजे पेशंटला हा त्रास कधीपासून आहे, कधी सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली आणि तो वाढत चालला आहे का आहे तसा आहे. त्यासाठी असणारे रिस्क फॅक्टर्स किंवा म्हणजे जोखमीचे जे घटक ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे, हे फिक्स करण्यासाठी प्रॉपर हिस्ट्री घेणं खूप गरजेचं असतं. शिवाय त्या पेशंटने दिलेल्या माहितीनुसार किंवा हिस्ट्रीनुसार आपल्याला हार्ट प्रॉब्लेम आहे का, किडनी प्रॉब्लेम आहे का लिव्हर प्रॉब्लेम आहे का, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, यासारखी एक बेसिक किंवा इम्पॉर्टंट कंडिशन जी ज्याच्यामुळे पायावरती सूज येऊ शकते, हे आपल्याला निश्चित किंवा कन्फर्म करण्यासाठी मदत होत असते. इडिमाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जनरलाइज इडिमा किंवा पूर्ण अंगावरती सूज असणे किंवा सर्वसाधारण स्वरूपाचा इडिमा. दुसरं म्हणजे लोकलाइज किंवा एका ठराविक ठिकाणी फक्त सूज असते. त्याला आपण ठराविक ठिकाणचा इडिमा असं म्हणू शकतो. आता हा जो जनरलाइज इडिमा नावाचा जो प्रकार असतो किंवा शरीराच्या पूर्ण भागावरती जेव्हा सूज येते,
तेव्हा त्याची महत्वाची कारणं म्हणजे एक हृदयाचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा किडनी प्रॉब्लेम असू शकतो किंवा लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो, थायरॉइड प्रॉब्लेम असू शकतो किंवा अजून काही म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तातले प्रोटीन्स कुठल्याही कारणामुळे जर कमी झाले, तर त्याच्यामुळे सुद्धा जनरलाइज्ड इडिमा किंवा पूर्ण बॉडीवरती सूज येणं होऊ शकतं. दुसऱ्या प्रकारचा जो इडिमा आहे, त्याला लोकलाइज्ड इडिमा. लोकलाइज्ड म्हणजे एका ठराविक ठिकाणी शरीराच्या एखाद्या ठराविक भागावरती सूज येते. ज्या वेळेला अशा कंडिशन्समध्ये किंवा अशा पेशंट्समध्ये बहुतेक वेळा दाह, लिम्फ द्रवाचा प्रवाह बंद होणे किंवा ज्या शरीरातल्या अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत, ज्या आपल्या हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन जातात पायापासून वरती हृदयाकडे, अशा रक्तवाहिन्यामुळे जर रक्तप्रवाह कुठल्याही कारणामुळे जर खंडित झाला, फॉर एक्झाम्पल रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी होणे, अशा या प्रॉब्लेममुळे जर रक्तप्रवाह जर पुढे कंटिन्यू करायला प्रॉब्लेम यायला लागला, तरी पण त्या लोकलाइज्ड इडिमा किंवा त्या एरियामध्ये सूज येऊ शकते. मूत्रपिंडाचा किंवा किडनीचा प्रॉब्लेम असेल तर आपण खालीलपैकी आपण या ब्लड टेस्ट आणि काही तपासण्या करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी मदत होऊ शकते. त्याच्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशींची संख्या, प्लेटलेट काउंट चेक केलं जातं. हिमोग्लोबिन कमी असणं एक वन ऑफ द सिम्पटम आहे क्रॉनिक किडनी डिसीज असण्याचं. दुसरं आहे किडनी फंक्शन टेस्ट, ज्याच्यामध्ये ब्लड युरिया, क्रिएटिनिन, रक्तातले क्षार ज्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम, फॉस्फरस, ह्या सगळ्या टेस्ट रिनल फंक्शन किंवा किडनी फंक्शन टेस्टमध्ये. त्याच्यानंतर युरिन अनालिसिस, ज्याच्यामध्ये लघवीतून प्रोटीन्स चाललेत का, लघवीमध्ये इन्फेक्शन आहे का, किंवा लघवीतून लाल रक्तपेशी ज्यांना आपण आरबीसीज चाललेत का, हे आपण बघून एका ठराविक किडनीच्या आजाराचं आपण निदान करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. हे झालं ब्लड आणि युरिनच्या तपासण्या. त्याच्यानंतर एक असतं सोनोग्राफी, किडनीची सोनोग्राफी. ही पण तपासणी खूप महत्वाची आहे, ज्याच्यामुळे किडनीच्या स्ट्रक्चरमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का, तो आपल्याला निदान लावण्यासाठी मदत करू शकतो. प्रॉपरली कंप्लीट हिस्ट्री घेणं पेशंटची आणि क्लिनिकल एक्झामिनेशन पूर्णपणे करणं हे खूप महत्वाचं असतं किडनी प्रॉब्लेम डिटेक्ट करण्यासाठी. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्याच्या योजनेसाठी त्याची मदत होते. जेव्हा इडिमाची मॅनेजमेंट किंवा ट्रीटमेंट करण्याची वेळ येते, तेव्हा त्याचं कारण लोकलाइज्ड इडिमा आहे का पूर्ण बॉडीवरती आहे, याच्यावरती पेशंटचा ट्रीटमेंट प्लॅन ठरत असतो. लोकलाइज जर प्रॉब्लेम असेल किंवा त्या ठराविक एरियात प्रॉब्लेम असेल, तर ज्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे, फॉर एक्झाम्पल लिम्फॅटिक सिस्टीमचा असेल किंवा रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाली असेल, तर अशा कंडिशनची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे तो लोकल जो इडिमा आहे, त्या एरियातला जो सूज आहे, ती कमी व्हायला मदत होऊ शकते. जर पूर्ण शरीरावरती सूज असेल, तर त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे औषधोपचारांव्यतिरिक्त बाकीचे काही उपचार असतात, जे आपल्याला मदत करतात. फॉर एक्झाम्पल लोकलाइज्ड सूज असेल, एका ठराविक एरियामध्ये जर सूज असेल, तर त्याच्यामध्ये त्रास असलेला पाय नियमितपणे उंच भागावरती ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होत असते. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स ते जर आपण वापरले, तर त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते, त्यामुळे सूज कमी होऊ शकते. रेग्युलर फिजिओथेरपी घेणं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सूज कमी व्हायला मदत होऊ शकते. काही ठराविक कंडिशन्समध्ये आपण थोडंसं बर्फ लावल्यानंतर सुद्धा थोडा तिथली सूज किंवा इडिमा कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. जर पूर्णपणे संपूर्ण बॉडीवरती जर सूज आली असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा मेडिकल ट्रीटमेंट शिवाय काही ठराविक गोष्टी आहेत, ज्याच्यावरती आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं, तर आपल्याला सूज कमी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. ज्याच्यामध्ये मिठास प्रतिबंध किंवा मिठाचे सेवन कमी करणे. त्याच्यामुळे काय होतं, जर मीठच आपण कमी खाल्लं, तर बेसिकली आपल्याला लागताना तहानच कमी लागेल आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी प्यायची सवय नाही लागणार आणि त्यामुळे पाणी साठायचं जे प्रमाण आहे किंवा सूज याचं प्रमाण जे आहे, ते आपण कमी करू शकतो. दुसरा जो आहे तो डायुरेटिक्स किंवा जनरल माणसाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वॉटर पिल्स. हे अशा प्रकारचे औषध आहे, ज्याच्यामुळे शरीरामध्ये साठलेलं पाणी जे आहे ते लघवी वाटे आपण त्या गोळ्यांमार्फत किंवा त्या गोळ्यांच्या मदतीने ते आपण पाणी सगळं बाहेर काढू शकतो. त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकार येतात डायुरेटिक्समध्ये. सगळ्यात कॉमनली जे यूज केलं जातात डायुरेटिक्स किंवा वॉटर पिल्स, त्यांना लूप डायुरेटिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल फ्युरोसमाइड, ज्याला फेमस लॅसिक्स या नावाने ओळखलं जातं, किंवा टॉर्सिमाइड किंवा ज्याला फेमस डायटॉर या नावाने ओळखलं जातं. बहुतेक वेळा त्यांची इफिशियन्सी आणि त्यांचा म्हणजे जो लॉंग ऍक्टिंग जो त्यांचा इफेक्ट आहे, त्याच्यामुळे त्यांना शक्यतो प्रेफरन्स दिला जातो. काही काही वेळेला दुसरा जो प्रकार आहे डायुरेटिक्स तो म्हणजे थायझाइड डायुरेटिक्स, ज्याच्यामध्ये मेटोलाझोम
हा एक घटक येतो. अ, जर आपल्याला लूप डायुरेटिक्सने पाहिजे तसा इफेक्ट येत नसेल आणि जर आपल्याला अजून थोडा एक्स्ट्रा इफेक्ट हवा असेल, तर मग आपण थायझाइड डायुरेटिक्स वापरू शकतो. तिसरा प्रकार येतो डायुरेटिक्समध्ये, ते म्हणजे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स. फॉर एक्झाम्पल स्पायरोनोलॅक्टोन किंवा अल्डॅक्टोन या नावाने ते ब्रँड सध्या फेमस आहे. हा हे हा जो ग्रुप आहे मेडिसिनचा, तो कधी वापरला जातो? तर जेव्हा आपण लूप डायुरेटिक्स आणि थायझाइड डायुरेटिक्स वापरतो, तेव्हा लघवी वाटेत पोटॅशियम नावाचा क्षार गेल्यामुळे रक्तामध्ये पोटॅशियम नावाच्या क्षाराची कमतरता होऊ शकते. त्याला हायपोकॅलेमिया म्हणतात. त्याचा इफेक्ट किंवा त्या हायपोकॅलेमियाचा इफेक्ट पेशंटच्या तब्येतीवरती होऊ नये म्हणून आपण पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स हा एक ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये लघवीचं प्रमाणही वाढण्यास मदत होते आणि पोटॅशियम नावाच्या क्षाराची ब्लडमधली मात्रा किंवा लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला मदत होते. इडिमाची तीव्रता, रुग्णाचे ओव्हरऑल जनरल कंडिशन आणि किडनीचे कार्य किंवा किडनी किती पर्सेंट काम करते, ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती कुठल्या प्रकारचं डायुरेटिक्स वापरायचं आणि किती डोसमध्ये वापरायचं हे आपण ठरवत असतो. युजली हायपोकॅलेमिया असेल, उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणजे रक्तातल्या क्षारांची पातळी कमी जास्त जर व्हायला लागली तर किंवा होऊ नये यासाठी डायुरेटिक्सचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, ब्लड प्रेशर आणि वजन याच्यावरती रेग्युलरली मॉनिटर करून आपण डायुरेटिक्सचा डोस ऍडजस्ट करू शकतो. तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार, ज्याला आपण सीकेडी म्हणतो, याच्यामध्ये अ, बहुतेक वेळा इडिमाचे मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मीठ आणि द्रव पदार्थांवर मर्यादा. हे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं. जसं आपण आधी डिस्कस केलं, मिठामुळे कसं पाणी साठू शकतं. आणि दुसरं मध्ये आपण जो वॉटर इंटेक घेत असतो त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आपापल्या किडनीच्या कामानुसार आणि आपल्याला होणाऱ्या लघवीच्या क्वांटिटीनुसार आपल्या नेफ्रोलॉजिस्टने जो आपल्याला वॉटर इंटेक जी काही क्वांटिटी सांगितलेली आहे, त्याला आपण बांधील राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पायावरती सूज येऊ नये. दुसरा आहे डायुरेटिक्सचा डोस. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, बहुतेक लूप डायुरेटिक्स ज्याच्यामध्ये लॅसिक्स आलं, रायटॉल आलं, हे बहुतेक वेळा प्रभावी असतं. परंतु आवश्यक असल्यास त्याच्यामध्ये थायझाइड डायुरेटिक्स आपण ऍड करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा शरीरातून पाणी एक्स्ट्रा बाहेर काढण्यासाठी मदत होऊ शकते. एडिमाचे व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. लोकलाइज्ड इडिमा किंवा स्थानिक स्वरूपाच्या कारणांसाठी औषधोपचारांव्यतिरिक्त इतर काही पद्धती महत्वाच्या असतात आणि यंत्रणेशी संबंधित कारणासाठी आहाराचे समायोजन किंवा डाएट प्लॅनिंग, डायुरेटिक्स आणि रेग्युलर मॉनिटरिंग यांची आवश्यकता असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे महत्वाचे असते. कंडिशन समजावून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरावा करणे, त्याला आपण रेग्युलर फॉलोअप म्हणतो, आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप महत्वाचं असतं. हे जर सगळं आपण फॉलो केलं तर डेफिनेटली आपल्याला चांगलं यश मिळू शकतं. लवकर निदान केल्यास आणि लक्षणांची जी काही त्यांना पेशंटला जी लक्षणं त्याची जर प्रॉपर मॅनेजमेंट केली, प्रॉपर ट्रीटमेंट केल्यास गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास आपल्याला मदत होऊ शकते. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.